नमस्कार. सखी परिवार आयोजित श्रावणोत्सव उपक्रम रंगरंगावलीमध्ये मी शुभांगी कोतकर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. रांगोळीचे महत्त्व, वैशिष्ट्य आपण जाणतातच, पण थोडीशी माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. रांगोळी ही तब्बल 400 नावांनी ओळखली जाते. मी तुम्हाला त्यातली काही नावे सांगते. बंगालमध्ये अल्पना, ओरिसामध्ये ओसा, उत्तर प्रदेशमध्ये पूर्णा, अल्मोडा गढवालमध्ये अपना, राजस्थानमध्ये मांडणा, गुजरातमध्ये साथिया, तामिळनाडूमध्ये कोलम, केरळमध्ये ओनम आणि महाराष्ट्रात रांगोळी अशी हिची अनेक नावे आहेत. रांगोळी ही प्रत्येक सणाला वेगवेगळी काढली जाते. चैत्र महिन्यात रोज चैत्रांगण काढले जाते. अतिशय सुंदर असे हे चैत्रांगण मन मोहून घेते, प्रसन्न होते. सजले आहे अंगण, तिथे रांगोळीचे रिंगण. कलात्मक व सुंदर रांगोळी काढणे कोणत्याही स्त्रीला, मुलीला अभिमानास्पद वाटते. चित्रकलेचे विशेष अंग नसतानाही ठिपक्यांच्या आधारे रेखीव रेषा व योग्य रंगसंगती यातून सुंदर रांगोळी काढता येते. ठिपक्यांची रांगोळी, निसर्गचित्र, आताची संस्कार भारतीची रांगोळी खूप प्रसिद्ध आहेत. रांगोळी काढण्यासाठी थोडी चिकाटी आणि व्यवस्थितपणा असेल तर रांगोळी काढणे मुळीच कठीण जात नाही. ठिपक्यांशिवाय काढलेली रांगोळी म्हणजे मुक्त हस्त रांगोळी. रांगोळी ही अनेक रंगांची खरी सखी. अनेक रंग हे आयुष्यात जगणं शिकवतात. हेच रंग मनालाही उभारी देतात. अशा रंगांचं महत्त्व माहिती माझी डोंबिवलीची सखी भाग्यश्री पाखले ही आपणास सांगत आहे. चला तर सखींनो, आपणही जाणून घेऊया. नमस्कार. धन्यवाद शुभांगीताई, किती छान माहिती सांगितलीस. नमस्कार. सखी परिवार आयोजित श्रावणोत्सव उपक्रम रंगरंगावली मध्ये आपणा सर्वांचे मी सौभाग्यश्री महेश पाखले सहर्ष स्वागत करते. रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते. अशा या श्याम वर्णाच्या श्रीकृष्णाची जन्माष्टमी आज आहे. श्रीकृष्णाच्या जीवनाच्या विविध रंगछटा आपल्याला मोहून टाकतात. तशाच या विविध रंगाच्या रांगोळ्या आपल्याला आकर्षित करून सुखावतात. सकाळी उठून स्वतःच्या हाताने काढलेली रेशीम रेषांची रेखीव रांगोळी पाहिलीत तर मन कसे प्रसन्न होते. रांगोळी ही नेहमी अंगठा व पहिल्या बोटाने म्हणजे तर्जनीने काढतो. त्यामुळे ज्ञानमुद्रा तयार होते आणि रांगोळी काढताना आपण ज्ञानमुद्रेचाच वापर करतो. ज्ञानमुद्रेमुळे आपले ताण तणाव दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरात प्रवेश करणारे रांगोळी बघताच सकारात्मक ऊर्जा घेऊनच घरात प्रवेश करतात. आपल्या सनातन धर्मात म्हणूनच सुंदर अशा रंगाने ही रांगोळी काढली जाते. या रांगोळीला ज्या रंगांनी शोभा येते त्यांचे महत्त्व आपणास माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. हे सर्वच रंग प्रसन्नतेचे प्रतीक असतातच. यातील लाल रंगाचे महत्त्व पाहूया. दिवसाची सुरुवात कोणत्याही शुभ कार्याची तसेच नवरीच्या शगुनाचा पेहराव देखील लाल रंगाचाच असतो. इंद्रधनुष्यात सर्वात वर लाल रंगच असतो. म्हणजेच लाल रंग ऊर्जा निर्माण करतो. या रंगात उत्साह आहे. गुलाबी रंग म्हणजेच लक्ष्मीचा वास, सुबत्ता, माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून हा रंग आहे. तसेच प्रेमाचे प्रतीकही हाच रंग असून ज्योतिषशास्त्राप्रमाणे आर्थिक स्थिती उत्तम होण्यास हा रंग वापरावा. निळा रंग म्हणजेच मनाचा रंग, तणाव कमी करणारा रंग. एकाग्रतेसाठी सुद्धा फिकट निळा रंग खूप चांगला मानला जातो. सर्वांना एकत्र सामावून घेणारा रंग म्हणजे निळा रंग. पिवळा रंग सुविधा आणि आनंदाचा प्रतीक असणारा रंग आहे. म्हणूनच स्माइली आपण बघतो कायम पिवळ्या रंगात आपल्याला दिसतो. अशा या रंगामुळे घरात आनंद राहतो. हिरवा रंग, हिरवा रंग परिसर, हिरवागार आपल्या आजूबाजूचा परिसर बघून आपल्याला शांत आणि निरामय वाटते. म्हणूनच हा रंग स्वास्थ्य म्हणजेच आपले शारीरिक आरोग्य. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. आज आपण साजरा करत आहोत सखी रंगरंगावली श्रावणोत्सव. यात तर होते विचारांना चॅलेंज. आपल्या नवनवीन कल्पनांना वाव देऊन त्या उतरवायच्या होत्या रांगोळीतून. आपल्या सखींनी हे चॅलेंज स्वीकारले बरं का.
नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, मालेगाव सगळीकडून रांगोळ्या आल्यात सखींच्या नवनवीन कल्पना आणि श्रावणातील सण यावर आधारित, जसे श्रावणी सोमवार, नागपंचमी, 15 ऑगस्ट, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, बैलपोळा, संकष्टी, एकादशी सगळ्याच सणांवर आधारित रांगोळ्या आहेत. या रांगोळ्या अगदी टिक्क्यांची रांगोळी सुद्धा प्राची येवले हिने तर रांगोळीत सगळेच सण साकार केलेत. सायली ब्राह्मणकार हिने तर काळे तीळ आणि पांढरे तीळ वापरून रांगोळी काढली आहे. सर्वच सखींनी आपल्या कल्पनेतून साकार केलेल्या नवनवीन रंगांच्या ढंगांच्या रांगोळ्या खूपच सुंदर, अप्रतिम अशा. बघा तर मग. नमस्कार. आज आपण खूप खूप सुंदर, अप्रतिम अशा सखींनी रेखाटन केलेल्या रांगोळ्या बघणार आहोत. आपली एक छोटी सखी स्नेहा, नावाप्रमाणे स्नेहमयी, सातपूरच्या नाशिक येथील स्नेहा अभय नेरकर हिचा रांगोळीचा प्रवास, आवड, तिने रेखाटन केलेल्या रांगोळ्या आज आपण बघणार आहोत, ऐकणार आहोत स्नेहाच्या शब्दात. स्नेहा, खूप खूप शुभेच्छा हो तुला तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी. परमपूज्य दादाजींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच. नक्कीच तू यश संपादन करणार आहेस, करतच आहेस. सखी परिवारातर्फेही तुला खूप खूप शुभेच्छा बेटा. श्रावणोत्सव रंगरंगावली मध्ये आपण बघणार आहोत अजून एका सखीच्या संपूर्ण श्रावणोत्सव महिन्यातील रांगोळ्या. ते सखी आहे नाशिकचीच बरं का, नावाप्रमाणेच प्रतिभावंत, जिला साथ आहे विवेकाची. बघूया नाशिकच्याच या सखीच्या रांगोळ्या तिनेही एकत्रित केलेल्या तिच्याच शब्दात. ती सखी आहे, तुम्ही तर नक्कीच ओळखली असणार ना तिला. अहो, ती सखी म्हणजे प्रतिभा विवेक वाणी, नाशिक. प्रतिभा, तुला पण खूप खूप शुभेच्छा. रंगात रंग साबळा रंग, रंगात रंग साबळा रंग, इंद्रधनुचे सप्तरंग, इंद्रधनुचे सप्तरंग, ताना पिही लिपाजन. असा रंगरंगाचा इंद्रधनुष्य आज रांगोळीच्या रूपात आपणासमोर आम्ही घेऊन येत आहोत. सखी परिवार श्रावणोत्सव रंगरंगावली, जी मला सर्वांना खूपच भावली. चला तर बघायला काय हरकत आहे. मी तर बघितले आहे सर्व, आपणही बघा, नक्की बघा. चला तर भेटूया. नमस्कार. रंग रंगात रंगला श्रावण, नभ नभात उतरला श्रावण, पान पानात लपला श्रावण, फुल फुलात उमलला श्रावण. मी स्नेहा अभय नेरकर. सर्वप्रथम आपल्याला श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मला सखी परिवाराने श्रावण महोत्सव रंगरंगावली या विशेष उपक्रमासाठी रांगोळी या क्षेत्रासाठी आमंत्रित केले, त्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे. त्यासोबतच निलिमा काकूंचे देखील धन्यवाद. मी स्नेहा आणि माझे आई सौ मनीषा अभय नेरकर, तसेच वडिलांचे नाव अभय शांताराम नेरकर आहे. आम्ही नाशिकमध्ये असतो आणि माझं जर अकॅडमिकचं सांगायचं झालं तर मी MSc मॅथेमॅटिक्स कंप्लीट केलेले आहे. त्यासोबतच मला रांगोळी आणि संगीत ह्या क्षेत्राची विशेष अशी आवड आहे. संगीतात देखील हार्मोनियमच्या मी 5 परीक्षा पूर्ण केल्या आणि तबल्याची 1 परीक्षा देखील माझी पूर्ण झालेली आहे. आणि जो रांगोळीचा माझा प्रवास आहे, म्हणजे अगदी दारापुढची जी रांगोळी होती तिथून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतचा मी प्रवास आपल्यासमोर आता आपल्याला सांगत आहे. माझ्याही रोज दारापुढे रांगोळी काढत असे किंवा देवापुढे रांगोळी काढत असे आणि मी ती बघत होती. यातून मला हळूहळू रांगोळी कलेची आवड निर्माण झाली. त्यासोबतच माझ्या पप्पांना देखील चित्रकलेची विशेष अशी आवड होती आणि मला त्यामुळे चित्रकला देखील खूप जास्त प्रमाणात आवडायला लागली. म्हणजे लहानपणापासूनच विशेष रांगोळी ह्या कलेची मला आवड असं होती. त्यासोबतच शालेय जीवनात असताना देखील फलक लेखन करायला मला फार आवडत असे आणि त्यासोबत रांगोळी असेल किंवा पोस्टर प्रेझेंटेशन असते यांच्या ज्या स्पर्धा होत असे त्यात मी सहभाग नोंदवायचे आणि त्यात देखील मला पारितोषिक मिळत होते.
यानंतर ना माझं जे कॉलेज लाईफ होतं म्हणजे 11-12ला मी भोसला मिलिटरी कॉलेजला असताना तेथे देखील 2 वर्षात अनेक रांगोळी स्पर्धा मध्ये मी प्रथम पारितोषिक मिळवले होते. त्यानंतरनं माझं BSc ग्रॅज्युएशनच्या वेळेस RYK कॉलेजमध्ये असताना मला तिथे युथ फेस्टिवल इंद्रधनुष्यसाठी जाण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी देखील मी जिल्हास्तरीयवर नाशिकचे प्रतिनिधित्व तिथे केले होते पुण्यामध्ये. आणि युथ फेस्टिवलमुळे अनेक मला वेगवेगळ्या रांगोळीतील वेगवेगळ्या कलांचे प्रकार बघायला मिळाले आणि रांगोळीमध्ये आपण काही करू शकतो ही एक म्हणजे एक वेगळी मला प्रेरणा मिळाली. यासोबतच त्याच वेळी मला वारली चित्रकार श्रावण म्हटला की आठवतात त्या बालकवींच्या कवितेतील ओळी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. महिन्यात महिना श्रावणाचा, मांगल्याचा, आनंदाचा, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सृष्टीचा, भरगच्च सणांचा, मोहून टाकणाऱ्या क्षणांचा. श्रावण म्हटला की येतात ते श्रावण सोमवार. या दिवशी देवादिदेव महादेवाची उपासना केली जाते. दूध, दही, तूप, मध, शर्करायुक्त पंचामृताने महादेवाचा अभिषेक करतात. बेलपत्र, फुले वाहून पूजा करतात. ओम नमः शिवाय म्हणत जपही करतात. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा मुकुटे झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. अतिशय भक्तिभावनेने दर सोमवारी उपवास करून महादेवाची पूजा करतात. शिवामूठ वाहिली जाते. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा तेवा. सासू सासरे दिरा भावा, नंदा जावा भ्रतारा, नावडतीची आवडती करे देवा. असे म्हणत पहिल्या सोमवारी तांदूळाची, दुसऱ्या सोमवारी तिळाची, तिसऱ्या सोमवारी मुगाची, तर चौथ्या सोमवारी जवाची शिवामूठ वाहतात आणि सौभाग्य, सौख्य, आरोग्य अबाधित राहण्यासाठी प्रार्थना करतात. मंगळवार. श्रावण महिन्याच्या मंगळवारी मंगळागौरीची म्हणजेच उमामहेश्वराची पूजा नववधू करतात. दारापुढे रांगोळी काढतात. पूजेसाठी फुलेही सज्ज होतात. पूजनाचे ताट तयार करतात. शिवलिंगाची स्थापना करून महादेवाची पूजा करतात. नववधू आपल्या सख्यांबरोबर मंगळागौरीचे विविध खेळ, उखाणे घेत आनंद साजरा करते. पती पत्नीतील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणूनही मंगळागौर पुजतात. मनाबरोबरच शरीराचा व्यायामही मंगळागौर करून घेते. बुधवार व गुरुवार. दीप अमावस्या झाली की चकचकीत व लखलखीत होऊन उजळून निघालेले दिवे संपूर्ण महिन्याच्या पूजेसाठी सज्ज होतात. याच अमावस्येला सप्ताह लावला जातो. त्याला फुले, दुर्वा, आघाडा यांचा हार घालतात. यातीलच एक देवता म्हणजे बुध बृहस्पती यांचे पूजन करतात व कथेचे वाचनही करतात. शुक्रवार म्हणजेच देवीचा वार. लक्ष्मीच्या पावलांनी स्वागत करत देवीचे प्रतीक म्हणून सवाष्णींना बोलवतात, सजावट करतात, हळदी कुंकू देतात, गुळ फुटाण्यांचा प्रसादही देतात व याच दिवशी सप्ताहातील जिवतीचे म्हणजेच जरा जिवंतिकेचे पूजनही करतात. मांगल्य व सौभाग्याची प्रार्थना करतात. शनिवार. बलबुद्धीची देवता असणाऱ्या मारुतीरायाच्या पूजनाचा दिवस. याच दिवशी अश्वत्थ मारुती पूजन करतात. श्रावणातल्या या शनिवारी उपवासही करतात. यास संपत शनिवार असेही म्हणतात. रविवार. अखंड ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या, सृष्टीचे पालन करणाऱ्या सूर्यदेवतेचे पूजन करण्याचा दिवस, आदित्य पूजन. रविवारी सप्तमी आल्यास भानुसप्तमी करतात. श्रावणाला सणांचा महिना असेही म्हणतात. श्रावणातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी. प्राणीमात्रांचे संरक्षण व संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा, त्यांना जपण्याचा व पूजनाचा दिवस. दूध, लाह्या व फुटाणे वाहून पूजन करून, कथा वाचून हा सण साजरा करतात. क्रांती दिन. महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सुरू केलेल्या ऐतिहासिक भारत छोडो आंदोलन लक्षात ठेवण्यासाठी क्रांती दिन हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक आदिवासी दिन. धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात हा दिवस आदिवासी बांधव अतिशय उत्साहाने साजरा करतात. त्यांचीच ही एक जगप्रसिद्ध कला वारली पेंटिंग. मोहरम. श्रावण हा सर्व धर्मसमभाव दर्शविणारा महिना देखील आहे. याच महिन्यात येतो मुस्लिम धर्मीयांचा मोहरम. स्वातंत्र्य दिन. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. या अभिमानाने सर्वच भारतीय दिमाखात स्वातंत्र्य दिन साजरा करतात. पतेती. पारसी लोक पतेतीच्या रूपात नववर्ष दिन साजरा करतात. पुत्रदा एकादशी. श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशीलाही फार महत्त्व आहे. हिंदू भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या विठू माऊलीचे भक्तिभावाने पूजन करतात. टाळ मृदंगाच्या नादात भजन गायले जातात. आई नावाची देवालाही वाटते नवलाई, आई नावाची देवालाही वाटते नवलाई, विठ्ठलही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई, म्हणे स्वतःला विठाई. नारळी पौर्णिमा व राखी पौर्णिमा. नारळी पुनवेच्या सणाला जाऊ दर्येच्या पूजेला अशी गाणी कानावर आली की समजायचं नारळी पौर्णिमा जवळ आली. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा तसेच राखी पौर्णिमा देखील म्हणतात. विशेषतः कोळी बांधव, समुद्रकिनारी राहणारे बांधव सागराप्रती आदर म्हणून नारळ वाहून त्याची श्रद्धेने पूजा करतात. रक्षाबंधन हा भाऊ बहिणींचा सण. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते व भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो आणि छानशी भेटवस्तूही देतो. यानंतर येते ती श्रावण वद्य अष्टमी. या दिवशी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा करतात. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी साजरा करतात तो गोपाळकाला. रात्री 12 वाजता पाण्यातील बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात व गोपाळकाल्याचा दहीहंडीचा प्रसाद घेऊन अष्टमीचा उपवास सोडतात. बैलपोळा व मातृदिन. श्रावण महिन्याची सांगता पिठोरी अमावस्या म्हणजेच बैलपोळ्याच्या अमावस्येने होते. दीप अमावस्येच्या दिवशी लावलेल्या सप्ताहाचे महिनाभर पूजन करून या दिवशी हा सप्ताह काढला जातो. शेतकरी बांधव वर्षभर शेतात श्रम करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. याच दिवशी मातृदिनही साजरा करतात. पूर्वजन्माची पुण्याई असावी, जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिले नव्हते तरी 9 महिने श्वास स्वर्गात घेतला. अशा या जन्मदात्या माऊलीचे आशीर्वाद घेऊन हा श्रावण सरींचा प्रवास पूजन, भक्तिभाव, श्रद्धा, संरक्षण, संवर्धन, आरोग्यमय मूल्यांची जपवणूक करत संपन्न होतो. धन्यवाद.